तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी आलेले आहेत। आज त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत पर्यटन विकास आराखडा बैठक घेत जो आहे तो आढावा घेतलेला आहे। यावेळी त्यांनी जलपर्यटन केंद्र मुनावळे या ठिकाणी स्पीड बोटीतून पाहणी देखील केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 2 दिवसाच्या दरेगावी सुट्टीवर आले असताना त्यांनी आज विशेष करून जलपर्यटनाच्या अनुषंगाने विशेष आराखडा बैठक घेतली आणि या आराखडाच्या बैठकीनंतर आता ते जे मुनावळे या ठिकाणी कोयना जलाशयामध्ये जे जलपर्यटन केंद्र उभारण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आता पाहणी करण्यासाठी आवर्जून निघालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर जलपर्यटनाच्या अनुषंगाने मागील वर्षापासूनच स्वतः एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी पुढाकार घेतला होता आणि या अनुषंगाने आता विशेष जी काही मागील वर्षापासून जलपर्यटन केंद्र सुरू झालेलं आहे या भागात नेमका काय बदल झालेला आहे याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज सातारा जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत ते आज मुनावळे या ठिकाणी आलेले आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलवडे, TV9 मराठी, मुनावळे, सातारा।